नमस्कार मंडळी, मी प्रथम आणि तुमचं आपल्या आज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी ढाणू येथील धाकटी ढाणू गावात आलेले आहे आणि जो काल रात्री वातावरण खराब झाले होता आणि जो वादळ आला होता त्यामुळे आपल्या मच्छीमारांना खूप नुकसान झालेले आहे आणि बोट्यांना पण खूप नुकसान झालेले आहे। तुम्हाला आज आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो। तर तुम्ही बघू शकतात ही जी बोट आहे ती आपला मित्र दुर्गेश बारी, हा माझा मित्र आहे, यांची बोट आहे आणि आता बघू शकता तुम्ही किती नुकसान झालेले आहे। तर सर्वांना कोयांचे पैसे आणि दागिनेच दिसले जातात, जे त्यांच्या मागचं जे कष्ट आहे ते दिसतच नाही। आणि एक असं आहे की शेतकरी लोकांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते। तर माझी फक्त एवढीच नम्र विनंती आहे की जसं शेतकरी लोकांना प्राधान्य दिलं जाते तसं आम्हा मच्छीमारांना सुद्धा तसंच सेम टू सेम प्राधान्य दिलं पाहिजे। आणि जो काही आपला नुकसान झालेलं आहे मच्छीमारांना त्याची भरपाई दिली पाहिजे। बस एवढीच माझी सरकारकडे नम्र विनंती आहे। बाबा तुमचं नाव काय? माझं नाव श्री जयवंत एकनाथ तामोरे, राहणार धाकटी ढाणू, तिथे क्रियाशील मच्छीमार आहे। आणि जो काल रात्री जो वादळ आला होता त्याबद्दल तुम्ही काय दोन शब्द बोलू शकता? ते अचानक असं काही कळलं नाही, पण संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान म्हणजे संध्याकाळ झालेली, अचानक असं वादळ आला ना की सर्व तारांगण उडाले असते, ती नांगरलेल्या की खाडीमध्ये बांधलेल्या बोटी सर्व ह्या पण सर्व अचानक जोराचा वादळी वारा, पाऊस, त्याचबरोबर लाटा उसळून लाटा ह्याच्या वेगाने लंगरलेल्या दोरखंड सर्व तुटून आणि सर्व बोटी किनाऱ्याला येऊन जेटीवर येऊन एकमेकावर आदळून बरेचशा बोटींचे नुकसान झाले आहेत। बरेचसे बोटी फुटली पण आहेत आणि प्रत्यक्ष जेव्हा पाहणी केली रात्री तर कोणाला यायला तिकडे हे नाही की म्हणजे म्हणतात थारा नाही, कसं जायचं मध्ये त्यांना सांभाळायला, म्हणून जे मध्ये जे बोटी आहेत ते पण सर्व किनाऱ्याला येऊन एकमेकांना आदळून बरेचसे नुकसान झाले आहेत। काही फुटले आहेत, काही कांचे जास्त कमी असं झालेले आहेत। आणि प्रत्यक्ष जेव्हा पाहणी केल्यानंतर तदनंतर आज दिनांक 7/5/2025 रोजी जेव्हा मत्स्य विभागाचे आयुक्त, तलाठी, तहसीलदार असे अनेक जे अधिकारी आलेत आणि त्यांनी पाहणी केली। पाहणी केल्याचं बरेच नुकसान आहे, त्या संदर्भात त्यांची बरीचशी चर्चा होऊन आणि ते आज पाहणी करत आहेत आणि त्याप्रमाणे त्या लोकांनी पंचनामा आणि बोट मालकांचे जबाब घेऊन, त्यांच्या खालांचे जबाब घेऊन त्या रीतीने ते पुढे कारवाई करणार आहेत की जेणेकरून त्यांची झालेली अंदाजे किंवा हकीकतपणे नुकसान झालेले ही प्रत्यक्ष त्यांना भरपाई मिळावी, ह्याकरिता ते सर्व गावातल्या सदस्य म्हणजे चेअरमन साहेब, सोसायटीचे सदस्य
आणि गावातले काही कार्यकर्ते असे एकत्र येऊन आणि ते सर्व पाहणी करत चाललेले आहे आणि ते पाहणी चालवत आहे आणि ते प्रत्येक बोटीवर जात आहेत आणि त्यांचे प्रत्येक नुकसान कसे झाले, कुठल्या पर्यंत झालं आहे, काय त्यांना मिळावं शासनाकडनं, हे सर्व त्या लोकांनी असं सर्व चालू म्हणजे आपण म्हणतात त्याला काय हे भरपाईच्यासाठी आणि त्यांचे ते कार्य चालू आहे पाहण्याकरता. एवढं मी बोलतो आहे आणि प्रत्यक्ष ते तुम्हाला प्रत्यक्ष ह्या यूट्यूबच्या द्वारे कसे नुकसान झालं हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणारच आहे. जय महाराष्ट्र.